प्रत्येक धर्माच्या वेगवेगळ्या देवी देवता आणि आध्यात्मिक धारणा असतात. देवाला कौल लावणे, नवस बोलणे यांसारख्या अनेक गोष्टी फार पूर्वीपासून लोकांच्या श्रद्धेचा विषय आहेत. नवसाला पावणाऱ्या अनेक देवी देवता आपणास परिचित असतील. एवढंच काय तर त्यांच्याबाबत अनेकांनी अनुभव कथनही केलेले आपण ऐकतो. आपल्या खेड तालुक्यात आपल्याला अशी अनेक देवस्थानं पाहायला मिळतात. राजगुरुनगर पासून अर्ध्या तासाच्या अंतरावरच खेड आणि आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर श्री दत्तात्रय महाराजांचं मंदिर आहे. डोंगराच्या उंच टेकडावर अतिशय सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. हे अतिशय जागृत देवस्थान असून मनोभावे मागितलेली प्रत्येक कामना या ठिकाणी पूर्ण होते अशी भाविकांची धारणा आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून श्री सुवर्णगड देवस्थानाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सर्वात आधी या मंदिराचं आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया. हे जे काही मंदिर आहे गैरनाथाचं जागृत देवस्थान आहे. इथे अनेक लोक खूप वर्षापासून या ठिकाणी येतात आणि इथं लोक नवस बोलतात. हा देव नक्कीच नवस पुरा करत असतो. कितीतरी लोकांनी इथे येऊन काही या मंदिरासाठी देणग्या पण दिलेल्या आहेत आणि हा देव नक्की सगळ्या लोकांना प्रसन्न होतो. आणि इथूनच जायला वरती चौरंग्या मंदिर आहे. चौरंग्या मंदिर हे फार जुने 1649 साली हे मंदिर वरचं चौरंग्याचं झालेलं आहे. तिथून पायी जायला रस्ता आहे. इथून काही लोक पायी पण जातात, ट्रेकिंगसाठी पण जातात. रोज सकाळी संध्याकाळी लोक भरपूर या ठिकाणी येतात आणि वर मंदिरावर चालत जातात. त्या ठिकाणी वर चौरंग्या मंदिरावर जागृत देवस्थान म्हणजे असं म्हणतात. खूप पूर्वीच्या काळी नानाशास्त्री नावाचे महात्मे होते. त्यांना तपश्चर्या करून भगवान दत्तात्रयांना प्रसन्न केले. त्यांना दत्तात्रयांनी दर्शन दिले. याच नानाशास्त्रींनी पुढे या डोंगरावर श्री दत्तात्रयांच्या पादुका स्थापन केल्या. नंतर त्यांच्या वंशजांनी ग्रामस्थ आणि भाविकांच्या मदतीने या मंदिराचं बांधकाम आणि सोयीसुविधांचा बंदोबस्त केला. या नानाशास्त्रींचे वंशज मंदिराचे विश्वस्त आणि ग्रामस्थ काय म्हणतात ते पहा. या मंदिराच्या आख्यायिका खालीलप्रमाणे. श्री नानाशास्त्री पंडित महानुभाव 1780 ते 1820 दरम्यान श्री क्षेत्र मावरगड दत्तात्रय प्रभूंचं मूळ स्थान महास्थान त्या ठिकाणी तपश्चर्याला बसले होते. 12 वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना दत्तात्रय प्रभूंनी प्रकट होऊन दर्शन दिले. दर्शन दिल्यानंतर त्यांना त्यांचं वरदान काय पाहिजे म्हणून मागितलं. ते म्हटले अंतिम समय दर्शन दे बसला. तथास्तु म्हणून ते अंतर्धान पावले. मग उभगंगा ते पायी करत तीर्थयात्रा करत ते इथे आले. पंचवटी मार्गे इथे ते आले. इथे आल्यानंतर त्यांना असं वाटलं की नाही आता आपण जास्त वेळ जगणार नाही, इथेच आपण आपला देह ठेवा. इथे उमराचं एक झाड होतं. त्या झाडाखाली ते आले. त्यांनी देवाची स्मरण केलं, नामस्मरण. दत्तात्रयांनी प्रकट होऊन दर्शन दिलं. म्हणजे प्रकट स्थान आणि इच्छापूर्ती स्थान आहे. ही 1780 ते 1820 मधली घटना आहे. याची नोंद इतिहास संशोधन मंडळ औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये पण आहे. औरंगजेबाच्या बखरीमध्ये पण नोंद आली. बखरीमध्ये नोंद याचं कारण वेळेश्वर आणि दत्तात्रय ते सुवर्णगड याच्यावर 2 वेळा यवनांनी हल्ला केला होता म्हणून याची नोंद त्याच्यामध्ये सापडली. आम्ही जुनं मंदिर काढलं त्यावेळेस दगडी पायऱ्या होत्या आणि दगडाचा उमरा होता. 5व्या उमरेच्या खाली सुद्धा 1820 हे नानाशास्त्री असं लिहिलं उल्लेख आढळला. ते मी सांभाळून ठेवले. मग त्यांच्या मुलाने पंडित महानुभावाने एक 4x4चं मंदिर बांधलं. त्यांचा मुलगा गोविंदरावने 8 फुटाचं बांधलं. त्यांचा मुलगा गोपाळभाऊ त्यांनी शाडू मातीचा थोडासा कळस करून ते बांधलं. मग त्यांचा मुलगा बाबूराव म्हणजे माझे वडील त्यांनी पातळीची शेड तयार केली. मंदिरावर वीज पडली. माझ्या आईला 3ऱ्या अटॅकानंतर इथे आणलं होतं 1997ला. आमचा भाऊ राजेंद्र महानुभाव विंकमांडर होता एअरफोर्समध्ये, तो आता रिटायर झालेला आहे. त्याने आईला शब्द दिला, आई मी तुला पुढच्या वेळेस इथे आणेल मंदिर झाल्यानंतर, म्हणून ट्रस्ट स्थापन केलं. ट्रस्ट स्थापन करताना मला आनंद अडचणी आल्या. बाबा शेठ काळेंनी एक मार्ग सुचवला. कारण शासकीय जमीन असल्याशिवाय आपण ट्रस्ट स्थापन करू शकत नाही. ग्रामपंचायतला जर आपण ही जमीन दिली तर आपलं होऊ शकतं. म्हणून पहिलं काय केलं आम्ही दोघांनी, हे जागा आणि हे मंदिर ग्रामपंचायतीच्या नावाने शिफ्ट केलं. म्हणजे